नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूज वर. बीएलओ अधिकाऱ्यांच्या मानधनात दुपटीने वाढ. अधिकाऱ्यांना 6,000 वरून 12,000 रुपये मिळणार. केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय. बारामती, फलटण, महाबळेश्वर नगर परिषद निवडणूक पुढे ढकलली. 20 डिसेंबर रोजी होणारी या नगर परिषदांसाठी मतदान. पुणे महानगरपालिका निवडणुकीत 20 जागा द्या. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी. फोडाफोडीमध्ये भाजपचं आयुष्य चाललंय. क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंची भाजपवर टीका. अजित पवार धनंजय मुंडेंना का सांभाळत आहेत? मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा सवाल. भाजपचा आत्मा मुंबई महापालिका निवडणुकीत अडकलाय. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांची भाजपावर टीका. महायुती म्हणजे फेविकॉल का मजबूत जोड. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य. निलेश राणे आमचे नेते आहेत. आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. जो भी है देवा भाऊ ही है. नंबर 1 हा नंबर 1 असतो. नंबर 2 ला काही महत्व नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य. युगेंद्र पवार आज विवाह बंधनात अडकणार. मुंबईत होणार युगेंद्र पवार यांचा विवाह सोहळा. अजित पवार उपस्थित राहणार का याकडे लक्ष. पुण्यापाठोपाठ मुंबईतही शेकोटी पेटवण्यावर बंदी. प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचा निर्णय. उघड्यावर कचरा जाळण्यावरही मुंबई महानगरपालिकेकडून बंदी. 2024-25च्या राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा. तेजश्री प्रधान, अरुण कदम यांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर. कुणी माहिका लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद करू शकत नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वेळापत्रकात बदल. शिवसेना, ठाकरे गट आणि मनसे मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढण्याची शक्यता. आम्ही शिवसेना मनसे म्हणून तयारी सुरू केली आहे. ठाकरे गटाचे राज्य संघटक वसंत मोरे यांची प्रतिक्रिया. टॉप न्यूज मराठीच्या टॉप स्पीड न्यूज मध्ये इथेच थांबूयात. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.